तर जे बी भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तर मित्रांनो आलो आहोत आम्ही आता उदगीरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये. मित्रांनो आपण तुम्हाला आतमधलं तुम्हाला हे दाखवतो परिसर. चला मित्रांनो, हा किल्ला आहे कसा आपण पण पाहूयात. मी पण पहिल्यांदाच बघत आहे, हे पण पहिल्यांदाच बघत आहे. आपण सर्वजण बघूयात. चला मित्रांनो, तर करूया एन्जॉय. या किल्ल्याचं नाव आहे उदगीरचा किल्ला. तसंच याला भुईकोटचा किल्ला पण असं म्हणतात. असं तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम सांगितलंच आहे. समोर असं काही दिसत आहे तुम्हाला नजारा. सगळं काही अस्ताव्यस्त पडलेलं, दगडधोंडे पडलेले आहेत आणि संपूर्ण हा किल्ला चिऱ्यापासून बनलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, समोर एकदम डेंजर असं बांधकाम आहे पुलाचं. सगळा असा जीर्णरुळीला पडलेला हा पाहू शकता तुम्ही. पूल एकदम जीर्ण व्यवस्थित अवस्थेत आहे सध्या. आणि समोर पाहू शकता एकदम सुंदर असा हा किल्ला आहे. सर्व बांधकाम हा सगळं दगडधोंड्याचं बांधकाम आहे. पाहू शकता एकदम चिऱ्यावर बांधलेला हा भुईकोटचा किल्ला आहे. किल्ल्याच्या जर तुम्ही डाव्या साईडला पाहिलं तर तुम्हाला असं काहीतरी दिसल. पडकं अवस्थेत आहे हा किल्ला सध्या. आणि समोर पाहू शकता तुम्ही कसे उंच उंच असे मिनार आहेत या किल्ल्याचे आणि पायऱ्या वगैरे पाहू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला आतमधून दाखवतो हा किल्ला कसा आहे. समोर पाहू शकता तुम्ही उंच असा दरवाजा, हा लोखंडी दरवाजा आहे. सर्व लोखंडी दरवाजा आहे. तर समोर तुम्ही पाहता छोटीशी चिमणी आहे आणि समोर एक लोखंडी दरवाजा दिसत आहे. तो आता नवीन लावण्यात आलेला आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला एक छोटासा दरवाजा अजून दिसेल. त्याच्या आतमधून तुम्हाला मेन म्हणजे बाहेरून किल्ल्याचा प्रवेश मिळेल आणि बाहेरून तुम्ही किल्ला पाहू शकता. आम्ही जेव्हा इथं आलतो त्यावेळेस हा किल्ला बंद होता. आम्ही सोमवारी आलतो आणि सोमवारी हा किल्ला बंद राहतो. म्हणजे आजच्या साईडनं त्या लोखंडी दरवाजा किल्ल्याच्या तिकडनं तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. एरवी तुम्ही कधी पण येसाल तर तुम्हाला तो किल्ला आतमधून पाहण्यास मिळेल. तर भावांनो, तुम्हाला आता मी या किल्ल्याच्या थोडी हिस्ट्रीविषयी माहिती देणार आहे. उदगीर या शहरावर सुमारे 800 वर्ष हे मुघलांचे राज्य होते. त्यानंतर या किल्ल्यावर कब्जा मराठ्यांनी केला आणि जेव्हा किल्ल्यावर मराठ्यांनी कब्जा केला त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी निजामशाही हे मराठवाडे मराठवा मराठा विरुद्ध लढण्यासाठी आले आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये तुंबळ असं मोठं युद्ध झालं, निजाम विरुद्ध मराठे. ही लढाई 17 जानेवारी 1760च्या साली झाली होती आणि या लढाईत मराठ्यांनी निजामांना हरवून टाकलं होतं. 3 फेब्रुवारी 1760ला निजामांनी मराठ्यांशी तह केला आणि तह केल्यानंतर त्यांना 60 दशलक्ष एवढी जमिनीचा त्यांना मालकी देऊन टाकली मराठ्यांना. त्यामध्ये दौलताबाद, विजापूर, हरिसगड इत्यादी ठिकाणी हे मराठ्यांना देण्यात आले. उदागीर बाबाच्या नावावरून या किल्ल्याचं नाव उदगीर असं पडलेलं आहे आणि हे शहर पण उदागीर बाबाच्या नावावरच या शहराची पण निर्मिती झालेली आहे. उदगीर हा तालुका लातूर जिल्ह्यातील एक छोटासा तालुका आहे आणि इथं हा सुंदर असा किल्ला निर्माण करण्यात आलेला आहे. उदगीर हा कर्नाटकच्या सीमापासून जवळपास 46 किलोमीटरच्या दुरीवर आहे. त्यामुळे इथं संमिश्र भाषेचा थोडासा प्रभाव असल्याने वाटते. उदगीर हे बालघाटच्या डोंगरांच्या कुशीमध्ये बसलेले आहे आणि इथं जास्त करून तुम्हाला कन्नडी भाषा बोलणारे पण लोक तुम्हाला इथे आढळतील. या किल्ल्यावर तुम्ही पाहसाल तर एकदम सुंदर असं नक्षीकाम बी तुम्हाला पाहण्यास मिळेल. सुंदर असं एक काच तरी चित्र आहे. पाहू शकता समोर एक मोठाच्या मोठा काहीतरी जनावर आहे आणि काय प्राणी आहे आणि त्याच्या भोवतीला
छोटे छोटे हत्ती दाखवित आहेत. म्हणजे त्या काळची कल्पना त्यांनी जे कल्पन केले ते चित्र इथं त्यांनी उमटून दाखवलेलं आहे याच्यावर किल्ल्यावर पाहू शकता. एकदम सुंदर असं बांधकाम आहे या किल्ल्याचं. किल्ल्याच्या आतमध्ये बाजूस तुम्हाला थोडेफार भुयारी रस्ते पण दिसतील आणि उंचच उंच अशा मिनारी पण आहेत या किल्ल्याला, ज्या की आता पडझडीच्या अवस्थेत आहेत. तर भावानो, असा काय होता भुईकोटचा किल्ला म्हणजेच उदगीरचा किल्ला. तुम्हाला मी संपूर्ण आतमधून दाखवू शकलो नाही, कारण की नेमकं आज आम्ही आलो किल्ला पाहायला आणि किल्ला आजच बंद होता. जेव्हा केव्हा मी पुढच्या वेळेस येईल तेव्हा तुम्हाला संपूर्ण किल्ला आतमधून दाखवेल. तोपर्यंत भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.